नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग मालिकेत नुकतीच एका नवीन पात्राची एंट्री झाली आहे। काही दिवसांपूर्वी मधुभाऊच्या केस संदर्भात साक्षी शिकरेने कोर्टात साक्ष दिलेली असते। यावेळी तिने अथर्व विचारेचा मृत्यू झाल्याचा उल्लेख केलेला असतो। मात्र साक्षी शिकरे खोटं बोलते याची अर्जुनला खात्री असते, म्हणून तो या प्रकरणी पुन्हा चौकशी करतो। अर्जुनला तपास करताना अथर्व विचारेचा फोटो सापडतो। हा फोटो तो आपल्या बायकोला म्हणजे सायलीला दाखवतो। अथर्व विचारेच्या रूपात अनिरुद्ध जोशी हा अभिनेता एंट्री घेणार आहे। अथर्व हा या केसचा मुख्य साक्षीदार असल्याने काही केलं त्याला शोधून काढलं पाहिजे असं अर्जुन सायलीला सांगतो। त्यानंतर सायली देवाचा धावा करू लागते। या दिवसांच्या घरी महाशिवरात्रीनिमित्त पूजा आयोजन करण्यात आलेलं असतं। एवढ्यात सायलीच्या डोळ्यासमोर अथर्व विचारे येतो। त्याला पाहताच ती काहीशी आश्चर्यचकित होते, पण लगेचच देवाचे आभार मानते। यानंतर अर्जुन सायली अथर्व विचारेची संवाद साधतात। अर्जुन सायली अथर्व विचारेला साक्षीने कोर्टात सादर केलेले सगळे पुरावे आणि तिने खोटी साक्ष कशी दिली हे सांगतात। स्वतःचं आधार कार्ड आणि कागदपत्र पाहून अथर्व विचारे गोंधळून जातो। अथर्व म्हणतो, ही सगळी कागदपत्रे माझीच आहेत, म्हणजे मला काहीतरी होऊ शकतं। अशा परिस्थितीत मी अडकलोय का? अर्जुन यावर म्हणतो, ज्या माणसाने तुझी ओळख वापरली ती माणसं स्वतःच्या स्वार्थासाठी कोणाचाही जीव घेऊ शकतात। अर्जुनचं बोलणं ऐकून अथर्व विचारेला घाम फुटतो। सायली त्याला पुढे म्हणते, दादा माझ्या वडिलांना सोडवण्यासाठी तरी मदत करा, तुमच्याकडून आम्हाला खूप अपेक्षा आहेत। यानंतर अथर्व या दोघांची मदत करण्यास तयार होतो। पण मालिकेत आता नवीन ट्विस्ट येणार आहे। हा नव्याने एंट्री घेऊन आलेला साक्षीदार अवघ्या एका दिवसात गायब होणार आहे। चैतन्य त्याला शोधून हतबलवतो। शेवटी तो अर्जुनला सांगतो, अथर्व विचारे घरात कुठेच दिसत नाहीये, गायब झालाय, कदाचित पळून गेला। ही माहिती लगेचच अर्जुन सायलीला सांगतो। अथर्व पळून गेला हे दोघांच्या चेहऱ्यावरचा रंग उडालेला असल्याचं पाहायला मिळतंय।